बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग दुसरा. गावात कुंभाराच्या विहिरीजवळ जांभळाचं मोठं झाड. त्या विहिरीवर पहाटे झुंझुरकाचं पाणी भरायला उडी पडे. शेताला जाणारी माणसं भल्या पहाटे विहिरीवर पाणी भरायला सुरुवात करीत. त्यांच्या गलक्यानंच गाव जागा व्हायचा. तसं पाणी पिण्याजोगं नव्हतं, पण धुनी भांडी सांडाउंडीला सारं गाव तेच पाणी वापरत असे. गावाला पाण्याची मुळीच कमतरता नाही. पिंगळी गावाच्या बाजूलाच पैनगंगा नदी वाहते म्हणून पाण्याचा सुकाळ. लोक कुंभाराच्या विहिरीवर पहाटच पाणी भरू लागले. आजूबाजूला सगळी कुंभाराची घरं म्हणून कुंभाराची विहीर असंच नाव पडलं. पाणी भरण्यात लोक मग्न झाले. बाजूला जांभळाच्या झाडावर मोठा आवाज आला. पंढरीच्या पांडुरंगाच्या नावानं, तुळजापूरच्या भवानीच्या नावानं, जेजुरीच्या खंडेरायाच्या नावानं दान वाढावं माय. या मोठ्या पहाडी आवाजानं सारं गाव झणारून गेलं. विहिरीवरील लोक भयभीत झाले. त्या झाडावरली पाखरं उडून गेली. त्याच्या एका आरोळीनं गाव जागा झाला. तो होता पांगुळ. तो त्या झाडावर नेहमीच येतो, पण कधी अचानक येऊन बसतो ते मात्र कधीच माहीत होत नाही. वर्षातून एकदा येतो. त्याच्या ओरडण्यानं गावात चर्चा होते आणि घरातील प्रत्येक बाई माणूस सुपात ज्वारी घेऊन त्या झाडाखाली अंतरल्या कपड्यावर ज्वारी टाकते. तो त्या बाईला हळूच वरून पूर्वजांचं नाव विचारतो आणि त्याच्या नावाचा मोठ्यानं उद्धार करतो. पांगुळ आला म्हणजे गावातील पोरं सोरं झोपेतून खडबडून उठतात आणि तसेच डोळे चोळत त्या झाडाखाली येतात. लेकरांची भली मोठी गर्दी होते. पहाटे 5 वाजता झाडावर चढला पांगुळ 9-10 वाजता खाली उतरतो. खाली अंतरल्या धडोप्याचे चारी कोंटे धरून पाठीवर मारतो आणि तडक अण्णासाहेबांच्या वाड्यावर जाऊन प्यायला पाणी मागतो आणि मग भाकर सोडून खात बसतो. लेकरं मात्र पिच्छा सोडत नाहीत की त्याला बरोबर जेवूही देत नाहीत. गावात सगळेच लोक कलावंत येत आणि गावातून त्यांना दानही मिळत असे. पांगुळ, वासुदेव, पोतराज, गोंधळी हे लोक हक्कानं गावात येतात. गाव मागून नेतात. तसं पाहिलं तर ही माणसं आता फार कमी झालेत. या लोक कलावंतांची गावात 8 दिवसाला चक्कर होते. वासुदेव आल्यावर तर गावातील लोकांना समाधान वाटायचे. मोराचे पंख लावून टोपी आणि कवड्यांच्या माळा, पायात घुंगरांच्या माळा आणि हातात टाळ छन छन वाजवीत सारं गाव जागवत होता. वासुदेवाला कोणीच नाही म्हणत नाही. त्याच्या झोळीत दान पडलं की तो लगेच गिरकी घेऊन दान पाहुलं असं म्हणून उड्या मारतो. सगळी माणसं हक्कानं येऊन दान मागतात. तसं तर पिंगळी गावात 12 बलुतेदार राहतात. सुतार, कुंभार, माळी, साळी, सोनार, शिंपी, कोमटी, गुरव, जोशी, जंगम, लोहार, घिसडी, वारीक, भोई, कोळी, मुसलमान, मराठा, ब्राह्मण आणि बौद्ध आणि मातंगाची 3 वाडे यापेक्षा अधिक जाती गावात राहतात. गाव खूप दानशूरच म्हणावं लागेल. गावाला जमिनी भरपूर. खरबाड सोडलं तर बरीक जमीन पाण्याखालचीच. पैनगंगेचा भाग भरपूर पाणी, बागायत जमिनी. दत्तात्रयाच्या माळाकडच्या जमिनी मात्र कोरडवाहू. फक्त पावसाळ्यात वरच्या पाण्यावर ज्वारी आणि आला तर कापूस. बनाकडची जमीन थोडी चांगली. पाणी हाय त्याची मात्र मज्जा. बऱ्याच जणांच्या मोटारी चालूच, त्यामुळं पाण्याचा सुकाळ. पिंगळी गावाच्या जवळून वाहणारी पैनगंगा गावाजवळ वळणदार वाहते. तिच्यावर शेत शिवारं फुलतात. गावाला पाणी आणि गुरंढोरं सर्वांना पाणी पाजून तृप्त करणी पैनगंगा मात्र खरोखरच गंगा. कधीच आटत नाही. गावाचं शिवार मोठं. नदीकाठच्या शिवाराला पांढरी म्हणून ओळखतात. नदीच्या काठावर भलं मोठं लिंबाचं झाड. थोडं उंचावर त्याच झाडाखाली पांढरीचा मारुती अख्ख्या शिवारात प्रख्यात. त्यामुळंच त्या शिवाराला पांढरी म्हणत असावेत. झाड खूप जुनं. त्याच्याविषयी खूप बोललं जातं. धनदौलतीच्या गोष्टी केल्या जातात.
सोन्याचे रांजण होतं म्हणे. काय खरं देव जाणे. एवढं खरं, जागा मात्र भयान. ढोरं वळणारी पोरं तिथंच बसतात. नदीच्या पात्रात पाहिलं तर मन रमून जातं. झाडाखाली लहानसा पार बांधलेला, तो आता जीर्ण झालेला. म्हातारी माणसं आजही त्या झाडाखाली सोन्याचे रांजण आहेत म्हणून सांगतात. त्या जागची माती पांढरी. कोण्या काळी तिथं लहानसं गाव होतं. ते बुडालं की उठून गेलं कुणास ठाऊक. तसंच खरबाडकी ढोरकी पोरं सोरं ढोरं वळतात पार दत्तात्रयाच्या माळापस्तोर. माळावर मोठं दत्तात्रयाचं जुनं मंदिर. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं जत्रा भरते. शाळेतली पोरं तिथं सहल म्हणून जत्रेला जातात. पाडव्याच्या पुढं त्या शिवारात खूप भयान ऊन तापतं. तेव्हा ढोरकी पोरं आणि जनावरं झाडाखाली ऊन टाळतात. होळीच्या सणाला पोरं सोरं पळसाची झाडं पाहत फिरतात. वरून ऊनही लागतं. अनवाणी ही पोरं माळ रानात फिरतात. एखादं पळसाचं झाड दिसलं की ते खुश होतात. माळ रानात पळस फार फुलतो. या दिवसात पळसाचं झाड फुलावर येतं आणि लाल भडक फुलं घेण्यासाठी पोरं त्या झाडावर चढत, तर काही खाली उभं राहून फुलं वेचत. पळसाची आणलेली फुलं वाळवून त्याला कुटतात आणि तयार होणारा गर्द गुलाबी रंग होळीच्या शिमग्याला खेळतात. एकमेकांच्या अंगावर फेकण्यात दंग असतात. रंग संपला की त्यांना भान राहत नाही आणि मग ती पोरं माती चिखल तव्याचं काळं आणि तेल मिळून तोंडाला लावतात. त्यांना मजा वाटते. उरलं सुरलं टाकीतलं खराब पाणी अंगावर फेकतात. आखरीला कपडे आणि बनियान फाडूनच त्यांना समाधान मिळतं. तर अशी त्यांची होळी. या मजेदार धुळंडीची मुलं वर्षाला वाट पाहतात. असा रंगानं लाले लाल करणारा पळस खरबावर फुलून यायचा. मन मोहरून टाकायचा. ही पळसाची फुलं तोडायला जमल्या पोरांच्या पण गमती जमती होत. यशवंतच्या बरोबरीची पोरं यशवंत सोबत राहू लागली. बंड्या आणि यशवंतचा चांगला दोस्ताना. एकमेकांना खूप जीव लावत, मनातल्या गोष्टी बोलून बी दाखवत. तसा बंड्या सगळ्यांपेक्षा थोडा मोठा असल्यानं पोरासोबत टपोऱ्या गोष्टी करी. पण त्याचं देशावरही खूप प्रेम. त्याचं देशप्रेम नेहमी उफाळून यायचं. देशावर जर संकट आलं तर मी कसा लढेन हे तो ॲक्शनसह सांगायचा. तो जसा देशावर प्रेम करतो तसं मुलीवरही त्याचं तेवढंच प्रेम. त्याचं प्रेम गावातल्या मांगवाड्यातल्या चैनीवर. त्याच्या प्रेमाच्या गोष्टी सगळ्या पोरांना फार मजेशीर चवीनं सांगतो. तिच्या मागं फिरतो. तिला बोलण्यासाठी त्यानं कितीतरी प्रयत्न केले. कितीतरी वेळा त्यानं मांगवाड्यातल्या बाया माणसांना तिच्यापर्यंत आपल्या प्रेमभावना सांगण्यासाठी प्रयत्न केला. तशी तशी मुलींना बोलण्याची पद्धत वेगळी. तो मुलींविषयी सांगताना मशीन, बिल्डी, दाव, आयटम, पीस, माल असे शब्द प्रयोग करतो. असे कितीतरी शब्द त्याला माहीत. मुलीचा उच्चार तो याच शब्दाने करणार. कुठून सुचतात कोण जाणे. फटकं असला बंड्या मनात काहीच ठेवत नाही. सगळं पोरांना सांगतो. त्याच्या प्रेमाला चैनीनं आजपर्यंत फक्त हसून साथ दिली. तिच्या हसण्यावर तो फिदा होऊन त्या गोष्टी पोरांना रंगवून सांगतो. चैनीला मायबाप नाहीत. बाप पिऊन मेला. मायचं काय झालं काय सांगता येत नाही. मेली, पळून गेली. तिच्याविषयी खूप बोललं जातं. तिची वागणूक, तिचं राहणं जरा पाऊल चुकल्यालंच होतं. दिसायला चांगली तरुण होती. कुण्या वाण्याच्या माणसाचं येणं जाणं होतं असं लोक म्हणतात. तिचा चुलता गणा दारू पिऊन कुठंही पडतो. चैनी गावात कुणाच्याही घरी काम करते आणि शिळं पातं आणून आपलं आणि आजीचं पोट भरते. ती आता नेमकी वयात आली म्हणून तिचं रूप देखणं दिसतं. आणि अंग तर कणसागत टर फुगलेलं. छातीवरची पाखरं जरा टवकारून उत्तावीळ झालेली. चैनी देखणी, गरिबाची पोर म्हणून गावातील उत्तावीळ पोरांच्या नजरा तिच्यावर खेळत. काही वाईट घडू नये म्हणून म्हातारी आजी जरा तिला जपते. बंड्या मात्र मागं पुढं हिंडतो. त्यानं तिच्याशी खूप स्वप्न रंगवलीत. हिवाळ्याच्या दिवसात कडाक्याची थंडी पडलेली. गावगाव जत्रा सुरू झाल्या होत्या.
माळेगावच्या खंडोबाची जत्रा खूप प्रसिद्ध. तिथं सारं काही मिळतं म्हणून जत्रेला खूप गर्दी असते. वामन दरवर्षी या माळेगावच्या जत्रेत आपला हजामतीचा धंदा करतो. आज वामनसोबत यशवंत ही जत्रेला निघाला. बा, म्या बी येतोय जत्रेला, वामन म्हणाला. अरे गावातली माणसं ओरडतील ना दोघं बी गेल्यावर. नाही, म्या बी येतो म्हणून यशवंतानं बापाला तगादा लावला. यावर शेवंता म्हणाली, ज्ञान हो, तुम्हाला बी आधार होईल. बरं, 12% जाऊ म्हणून वामन डोंगरगावला गेला आणि पाटलाला सांगून आला. तोवर यशवंतानं 2-3 हजामती केल्या. शेवंतानं काम आटोपून जेवायला वाढलं. दोघं बापलेक जेवले. शेवंतानं 4-6 भाकरी, त्यावर तुरीच्या सोल्याची निबर चटणी, 2-4 रायत्याच्या मिरच्या बांधल्या. एका थैलीत भाकर तर एका थैलीत अंतरायला फारी आणि पांघराला चीट दिलं. वामननं धोपटीत सगळं हजामतीचं सामान भरलं. कैची, वस्तरा, कंगवा, वस्तरा घासायचा निशाणा, सगळं सामान धोपटीत टाकलं. जत्रेत गावगावची लोकं येतात म्हणून 2 ब्लेड खिशात घेऊन एका हातात धोपटी तर एका हातात पोत्याची फारी घडी करून बगलत मारली. यशवंताच्याही हातात 2 थैल्या होत्या. दोघंही निघाली माळेगावच्या जत्रेला. हजामती करायला पाय वाटणं जरा जवळ पडतं. वाट गाडी बैलाची, धुळ्याची. धुळाळा उडवीत यशवंत वामनच्या मागं मागं तुरू तुरू धावत होता. जत्रा पाहण्याचा उत्साह मनात जोर धरून होता. सूर्य मावळतीला जात होता. दिवसभर तापलेला सूर्य आता कोळी किरण घेऊन अस्त होऊ पाहत होता. तशी थंडी आपलं सावट पसरत होती. सूर्य क्षितिजा पल्याड नाहीसा झाला. गाई वासरं येण्याची वेळ झाली. झापड पडू लागली. अंधार होत होता. वासरांच्या उडीनं गावाकडे जाणाऱ्या गाई आणि घराच्या उडीनं बैलगाड्या धावत येत होत्या. नेमकं अंधारानं आपलं सावट पसरलं. तोच दोघं जत्रेच्या जाग्यावर पोहोचले. वामनला दरवर्षीची जागा माहीत होती. वामन सरळ लिंबाच्या झाडाखाली आला. थोड्याच अंतरावर लहानसं तळं दिसत होतं. खरबाड जागा. थोड्याच अंतरावर मसनवाट्यातील दगडांच्या रांगा दिसत होत्या. जत्रा अजून जास्त भरली नव्हती. आत्ता कुठे एक दुकान मांडू लागलं तर काही जण आपली जागा साफ करण्यातच मग्न होते. हॉटेलवाले आपले तंबू उभारत होते. आकाश पाळणे तेवढे आधीपासून फिरत होते. वामननं झाडाखाली आपली धुपटी टेकवली. यशवंता चालून चालून खूप थकला होता. चटकन खाली उखड बसला. बाबा, इथं का आपली जागा? हो, इथंच बसू, मोक्यावर आहे असं म्हणत वामननं आपला 12%चा इशारा दिला. मोठे दगड पायानं बाजूला सारले. बाजूचा झाडू घेऊन वर वर झाडून काढलं. फारी काढून अंथरली. सगळीकडं अंधार पडला. कुठं कुठं लाईट चमकत होते. मोठ्या मोठ्या दुकानदारानं लाईट भाड्यानं घेतलेली. यशवंत हलक्या आवाजात म्हणाला, बाबा, भूक लागली हो. बरं, चल जेवूया असं म्हणत वामननं भाकरीची थैली जवळ घेऊन भाकरीचं गाठोडं बाहेर काढलं. वामन तांब्या घेऊन पाणी आणायला गेला. तोपर्यंत यशवंतनं भाकरी सोडली. दोघं बापल्याक अंधारात भाकरी खात बसले. एक भाकर आणि सोल्याची चटणी यशवंतला पहाटच्यासाठी ठेवली. उद्या खरी जत्रा म्हणजे पालखीचा दिवस. पालखीला मुंग्यांसारखी माणसं येतात. उद्यापासून 2 दिवस जत्रा उलटून जाणार. उद्या जास्त मानाचा दिवस म्हणून काम जास्त लागतं. लवकर उठावं लागतं म्हणून लवकर झोप असा इशारा वामनने यशवंतला दिला. दोघंही लोकांची खटाटोप पाहत पाहत आडवे पडले. रातभर झोप कशी ती नाहीच. पहाट पहाट जरा डोळा लागला. भनभन झालं तरी कळलं नाही. वामन उठला. यशवंतालाही आवाज दिला, यशवंता, ये यशवंता, अरे उठ, भनभन झालंय, उठ. वामन तोंड धुवायला पाणी घेऊन आला.
दोघांनी तोंड धुतलं, पण चहाचं जुगाड लागत नव्हतं. अंतरनं पांघरनं गुंडाळून ठेवलं. तोपर्यंत सगळं गाव चिवचिव झालं. सूर्य आपली कोवळी किरणं घेऊन हजर झाला. वातावरण प्रफुल्लित झालं. दूधवाले आले आणि हॉटेलवाल्याने आपल्या भट्ट्या पेटवल्या. चहाची कॅटली वर ठेवली तेव्हा वामन यशवंताला बरं वाटलं. जवळच्या हॉटेलात दोघा बापलेकानं चहा पिला. बाबा, आता काय हो? पोतं अंतरानं लागा का मला? तो 12% तयार होता. वामनं पोतं अंथरलं. धोपडी उघडली. 50 पैशांची उदबत्ती आणून पेटिवली. धुवा ओकणारी उदबत्ती धुपटीवरून ओवाळून जवळच खुपसून दिली. भक भक धुपटं निघालं तसं गिराईक सुरू झालं. कोण आहे इथं? गिरायकानं विचारलं तसा वामन उठला आणि गिरायकाला बसवलं. यशवंतानं तांब्यात पाणी आणलं. थंडीमुळं पाण्याच्या वाफा निघत होत्या. गिरायकाच्या हातात फुटका आरसा देऊन धंद्याला सुरुवात केली. आजूबाजूवाले बिराड मांडू लागले. हजामतीचा धंदा रामपाऱ्यात सुरू. पण गिराईक एका नमुन्याचं थोडंच असतं. बरं साहेब, बरं साहेब म्हणून कसं काढायचं हे वारकाला थोडंच सांगावं लागतं. बापाबरोबर यशवंतही लवकरच धंद्यात पटाईत झाला. गिरायकात कधी खटके उडत, पण प्रेमानं घेत. यशवंताला गिराईक मात्र दाढीला आडवं उभं उलटं सुलटं खरडाय लावून बेजार करी. गिराईक मग ओरडायचं, आग व्हायली रे, हा रोजचाच पाढा, त्यात काय नवीन. गिरायकाचा भाचारपणा वारकाला माहीत. त्यांच्यामुळं वारकाचा दिमाखही जोरात चाले. 10-10:30ची वेळ झाली. जत्रेला जोर चढला. दुपारी 2 वाजता खंडोबाची पालखी निघणार होती. त्यासाठी जत्रेत अफाट गर्दी झाली. आता रोडवरला गावातल्या वारकाचा खोका उघडला. त्याच्याकडेही चांगलीच गर्दी झाली. त्याच्या दुकानात खुर्च्या होत्या. काम सारखंच, पण मन बहाचर गिरायकाचं. पण वारकाची वारकाला भलतीच इरस. पुन्हा गिराईक यावं म्हणून त्याला नको तेवढी मालिश करतील. साहेब, पुन्हा या बरं असं म्हणतील. लाचारी करतील, पण वट्टन धंदा करणार नाहीत. खानाखुना इशारे करून बोलावत होते. ह्या सगळ्या गोष्टी नव्या पिढीच्या यशवंताला पचत नव्हत्या. दुपार होत चालली. दिवस कल्ला. पालखीची गडबड सुरू झाली. पाहता पाहता रस्ते गच्च झाले. बायापुरी, पोरंसोरं आणि जिकडं तिकडं आवाजाचा गोंगाट. सर्कसवाले, आकाश पाळणेवाले आणि मौत का कुवाच्या दसके तीन या गोंगाटानं तर कान फटाय झाले. पालखीला अपाट गर्दी होती. पालखी पूर्ण जत्रेत फिरून जागेवर गेली. आता मात्र जत्रेला सुरुवात झाली. इकडं पालखी जागेवर येते तेव्हा तिकडं जत्रेला सुरुवात होते. सगळ्या प्राण्यांच्या खरेदी विक्रीला सुरुवात होते. माळेगावची जत्रा पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध. म्हणून येथे उंट, घोडे, बैल, गाई, शेळ्या, मेंढ्या, ससे, गाढवं, घोडे अशा साऱ्या पाळीव प्राण्यांना आणले जाते आणि मग खरेदी विक्री होते. लोक जत्रेत मग्न झाले म्हणून वामन आणि यशवंत जरा निवांत झाले. गिरायकांची ढील पाहून यशवंता जत्रा पाहायला निघाला. जत्रेत खूप गोष्टी त्याला बघायला मिळाल्या. मंदिराच्या आवारात भला मोठा चमचम ढगला घालून डप्पाच्या तालावर नाचणाऱ्या मुरळी. एकच नाही तर अनेक वाघ्या मुरळ्यांचे चुंगे यशवंतनं मोठ्या कुतूहलानं पाहिलं. वर्षभर गावोगाव जागरणं करून आपली पोटं भरणारी ही वाघ्या मुरळी खंडोबाच्या दरबारात डप वाजून खंडेरायाची आज्ञा घेतात असं म्हणतात. जत्रेत फिरताना यशवंताची नजर बाजूला उभ्या असल्या पिना, रिबीन, फुगे टांगलेल्या कटलेरी दुकानावर गेली. तिथं उमा काहीतरी घेत होती. सोबत पुरी सुरी आणि घरची बाया माणसं होती. उमा पाहण्यात मग्न होती. लांब लचक वेणी, गोरी गुमटी खुलून दिसत होती. यशवंतनं सहज पाहिलं. उमा दिसताच त्यानं नजर वळवली, पण त्या क्षणी तिची नजर यशवंतावर पडली. तिनं हातातील वस्तू हातातच ठेवत त्याच्याकडे निहाळून पाहिलं, पण यशवंत क्षणात तिच्या नजरेआड झाला. उमाचं मन बेचैन झालं. एखाद्याच्या हातात दिलेला हात अलगद काढून घ्यावा
तसे यशवंतनं तिच्या नजरेतून आपली नजर चोरून घेतली. तिथं चोरलेली नजर मात्र पुन्हा एका हॉटेलात उमाच्या नजरेत सापडली. यशवंत एका हॉटेलात गेला. त्यानं पाणी पिलं. त्याच हॉटेलात उमा सगळ्या परिवारासोबत जेवत होती. त्याचं लक्ष नव्हतं, पण तिनं त्याला एकटक पाहिलं. जेवायला बोलवण्याची ओढ निर्माण झाली, पण क्षणात तो तिथून निघून गेला. कदाचित त्यांच्यात लपाछपीचा खेळ चालत होता. वाजत गाजत बकऱ्याचे नवस खंडोबाला चढत होते. यशवंतने हे कधीच पाहिलं नव्हतं. नवसापुढं बिचाऱ्या बकऱ्याच्या जीवाचं काय, असं समजणारी माणसं तो उघड्या डोळ्यांनी पाहत होता. थोडा वेळ उभा राहून यशवंत बापाजवळ आला. दुपारचे 3-4 वाजले असावेत. लोक जत्रेत मग्न होते. गिराईक शांत होतं. समोरच्या माणसांची हजामत वामन करत होता. यशवंत जवळ पोत्यावर बसला होता. तेवढ्यात उमा मैत्रिणीसोबत यशवंत समोरून जात होती. एकदम दोघांची नजरानजर झाली, पण यशवंत तिच्याकडनं चटकन पाहून नजर फिरवली. यशवंत लाजला. त्याला हजामतीच्या पोत्यावर बसलं उमानं पाहिलं. ती सारखं पाहत पाहत पुढं गेली. कळत नकळत यशवंतनंही 4-2 वेळेस पाहिलं. उमा सारखं त्याच्याकडे पाहत पाहत नजरेआड झाली. तवा यशवंत शांत झाला. उमानं आपल्याला इथं पाहिलं म्हणून त्याच्या मनाला चुटपुट लागली. मग सांच्याला गावाकडे जायचं का, यशवंतनं बाबाला विचारलं. नगर आजची रात पाहून पहाटे झापडीला निघू, असं वामननं म्हणल्यावर यशवंताला बी वाटलं रातच्याला नको, पहाटच जाऊ. यशवंतनं रातची एक भाकरी काढली आणि खायला सुरू केली. 5-6 वाजले असावेत. एवढ्यात गावातलं सीतारामचं बाळ्या आणि बाबू दोघंही अट्टल पित्ताड येऊन हजर झाले. पिऊन झुई, लाल भडक डोळे. आपलं अंगही तोलता येत नव्हतं म्हणून दोघंही एकमेकांच्या आधारानं खेटून उभे राहिले. भवाळ्या उडवत बाळ्या म्हणतो कसा, वामन काय म्हणताय रे धंदा. त्याचा पित्ताडा अवतार पाहून वामननं उडत उडत उत्तर दिलं, काय म्हणणार, बरं आहे आपलं, करावं लागतं रे बाबा. तुम्ही कुठं निघाल्या डुलत डुलत, तुमचं बरोबर दिसायलंय. आलो असंच डुलत डुलत. बाळ्याला दुजोरा देत बाब्या म्हणाला, चला वाटलं हाय आपल्या गावातलं माणूस, जाऊ भेटून. जिंदगीचं काय रे, आज हाय उद्या नाही, बोलून चालून खाऊन पिऊन राहायचं एवढंच बस. असं तुमचं 12% बराबर आहे बाबा, म्हणत वामन थांबला. दारू पिल्यावर माणसाला खूप तत्त्वज्ञानाच्या गोष्टी कळतात, पण या तत्त्वज्ञानाच्या अक्कल हुशारीचा काहीच फायदा किंवा परिणाम होत नाही. हे त्याला कळायला जरा अवघडच, आपण सांगणं तर त्यापेक्षा अवघड. म्हणून तर सामान्य माणसं पिदाड्या माणसाला सबसे चूप भला म्हणून बगल देणारी आपण नेहमीच पाहिली असतील. बाळ्यानं मात्र लगेच सूर काढला, वामनदा चल तुला जत्रा फिरवतो, जरा ठुमका दाखवून आणतो. वामन ओळखलं याला आपला सोबती करायचा असेल. नग इथंच पाहिजे रे, यशवंता एकला आहे. बाब्यानं लगेच उचललं, अरे चल ना, कोण खायला तुझ्या धुपटीला, हाय ना यशवंता, बस बाबा बस, आत्ता येतो आम्ही. नाही हो नाही म्हणण्यात बराच वेळ चालला. वामन 4-2 वेळेस का होईना त्यांच्या बैठकीला बसला होता, म्हणून त्याने आग्रह धरला होता. दिवस मावळत होता. झापड पडून अंधार आपलं जाळं फेकत होता. जनावरं घेतलेली माणसं नवी जनावरं घेऊन गावाकडं निघाली, तर ज्यांची विकली ते बंडल खिशात कोंबून घर गाठण्यात दंग. तसा जत्रेचा रंगही उतरू लागला, पण पिदाड्याचा रंग मात्र चांगलाच चढू लागला. कारण आज नवस होतं. जागोजाग आपलं ठाण मांडून भलं मोठं भगोनं मांडलं होतं आणि खालून चाळ लावण्यात माणसं दारू पिण्याची मजा घेत होती. तर अशा वातावरणात बाळ्या आणि बाबूनं वामनला फिरायला बळजबरीनं नेलं. बिचारा यशवंत एकटाच झोपडीजवळ बसला.
जत्रा आता बरीच पांगली होती. जवळपास आजूबाजूची सगळीच दुकानं लांबली. 4-2 दूरवर होते ते पहाटे जाण्याच्या तयारीत होते. इकडं अंधार पडू लागला आणि बाळ्या बाबू वामनला घेऊन जत्रा हिंडत हिंडत पार नवसवाल्या बिराडाजवळ घेऊन गेले. नवसाचं बकरं शिजत होतं. त्यात एक बाळ्याच्या चांगल्या ओळखीचं होतं. सोयऱ्याचा हाय म्हणू लागला, पण त्यालाच माहीत भागवण्याच्या जवळ लोकांचा गराडाच बसला होता. त्यातल्या एकानं बाळ्याजवळ खुणवून बोलावलं. ते बी तसंच पिदाड. पिणाऱ्याशीच पिणाऱ्याचं जमतं आणि ओळखी बी मुलकाच्या. त्यानं तिघाची बी जोड लावली आणि मग तिघा चौघांचा जोड जमला. वामन इथंच रमला. जेवून नाच पाहायला गेले. नाचवाल्याच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या सुरू होत्या. कोल्हापूर सोलापूरच्या नाचणाऱ्या बाया अंग उडवत नाचत होत्या. पैशाची बरसात त्यांच्या अंगावर होत होती. त्यांच्या मादक उघड्या नागड्या अदा करणं चांगल्या चांगल्या लोकांना त्यांची भुरळ पडली होती. चांगली मातब्बर माणसं समोर बसून नाही नाही ते चाळा करीत होते. बराच अंधार झाला होता. इकडं आसपासची बरीच बिराडं आवरून निघून गेली. यशवंत एकटाच थंडीत कुडकुडत पोत्यावर बसला. भूक लागली. समोरचं हॉटेल सुरू होतं. त्या हॉटेलातला लाईट खूप दूर पडत होता, पण त्या लाईटानं हॉटेलातली 4-2 माणसं यशवंताला दिसत होती. या आधारानं यशवंत बसला. वेळ वाढत चालला. पोटात भूक लागली. रात्रीचे 8-9 कधीच वाजून गेलेले. जवळपास 10 वाजले असतील. यशवंत उपासी पोटी गुडघ्यात डोकं घालून बसला. एकतर थंडी आणि भयानक अंधार. गावाच्या बाहेरची जागा. हॉटेलातल्या उजेडानं जिलेबी पेढा चिवडा दूरवर दिसत होता, पण पैसा सगळा वामनजवळ. यशवंत गुडघ्यात डोकं ठेवून डोळे लावून बसायचा आणि लगेच अजून जरा चाहू लागली की खडबडून वर डोकं काढून पाहायचा. जागा खरबाट, भेसूर, भयान. गावाच्या बाहेर मैदान, गाववाल्यांची हागंदारी. 11 वाजत आले तरी पण वामन अजून आला नाही. कुत्र्यांचं भुंकणं सुरू झालं. काही जोरात भुंकत तर काही लांब आवाजात गौरत. 11 वाजल्यानं आवरावर करून समोरचं हॉटेल बंद होण्याच्या तयारीत होतं. यशवंत वाट पाहत रडकुंडीला आला. आता काही खरं नाही असं त्याला वाटू लागलं. आपण रातभर अंधारात एकटेच राहणार असं त्याच्या बालमनाला वाटू लागलं. रात्र जास्तच होत चालली. नाच गाण्याचा पार्ट्यांचा आवाज वाऱ्याच्या सुतावर कानी पडत होता. हॉटेल बंद करून नोकर घरी गेले आणि मालक लाईट बंद करून झोपला. यशवंत दोन्ही पायांच्या गुडघ्यात डोकं ठेवून रडत होता. टप 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 अश्रू गळत होते. नाही नाही ती भीती आणि विचार मनात घोळत होते. काय करावं काहीच सुचत नव्हतं आणि काहीच माहीतही नव्हतं. जीव तळमळत होता. हृदय भरून येत होतं. तोंडातून आवाज निघत नव्हता. जरा चाहूल लागली की यशवंत डोकं वर करून पाहत असे. पुन्हा डोकं गुडघ्यात घेऊन रडत होता. जवळपास अर्धी रात्र झाली असावी. यशवंतच्या दिशेनं येणाऱ्या 3 माणसांच्या वलसावल्या जाणवल्या. त्या फक्त बडबड बोलत होत्या. यशवंतनं वर डोकं करून पाहिलं. डोळ्यातल्या आसवाने अंधुक दिसू लागलं. दोन्ही हातांच्या मनगटानं डोळं पुसलं आणि निहाळून आवाजाचा चाळ धरला. बडबड करत चालत बोलत येणाऱ्या सावल्या यशवंताकडे येऊ लागल्या. नाना विचाराने गोंधळून गेला यशवंत मनात थोडा घाबरला. पाहता पाहता त्या 3 वलसावल्या माणसाच्या रूपात यशवंतासमोर येऊन उभ्या राहिल्या. यशवंतनं वर पाहिलं आणि दाबून धरला हुंदका आवरला नाही. जोरात हंबरडा फोडला. बाबा तुम्ही आलात, मला खूप भेव वाटलं हो म्हणत यशवंत उभा राहिला. पण एकाही शब्दाचं उत्तर वामनकडून मिळालं नाही. यशवंतनं पुन्हा विचारलं. तोवर वामन धाडकन खाली उताना घार पडला. सोबत आलेले बाळ्या आणि बाब्या, येतो रे बाबा, सांभाळ याला, तुझ्या बाबा 12% पंग झाला म्हणत हसत आले तसे डुलत डुलत निघूनही गेले. बडबडणाऱ्या वामननं खूप दारू पिली होती हे यशवंतला लगेच कळालं. त्यानं स्वतःला सावरलं.
वामनला हातपाय सरळ करून झोपवलं, पांघरण टाकलं. यशवंत वयानं लहान पण समजदार. बापाला एका शब्दानं दुखवायचं नाही, त्याची भीती जरा कमी कमी झाली. सोबत असून तरी काय, मेल्यात गंती. हात पाय सरळ करताना वामनच्या खिशात एक मिरची भजा कागदात गुंडाळला सापडला. यशवंतनं तो काढून खाल्ला, तांब्याभर पाणी पिलं आणि वामनच्या बाजूला आडवा झाला. वामनला शुद्ध नव्हती आणि यशवंतला झोप नव्हती. खालून खडे रुतत होते. आपली अवस्था, समाजाची अवस्था आणि दारूचा मनात विचार करण्यात सगळी रात्र फक्त आडंग बदलण्यात घालवली. पहाटे पहाटे जरा डोळा लागला तर उजाडलं आणि वामनला जाग आली. त्यानं यशवंताला उठवलं. तोंडातून दारूचा भपका येत होता. आपण 12% चुकलो, आपण काहीतरी गुन्हा केला असं वामनला वाटू लागलं. म्हणून तो शांत आणि खजील झाला होता. दोघेही उठले. चहाची वेळ झाली, पण वामनच्या खिशात चहाला सुद्धा 2 रुपये नव्हते. वामन चुकल्यासारखा शांत होता. यशवंतनं वामनची अडचण ओळखून घेतली. रात्री बाळ्यासोबत जाऊन स्वतः केलेली चूक वामनला बोचत होती. मग आपण कशाला बोलून अजून दुखवायचं म्हणून यशवंतनं बापाला एक शब्दही केला नाही. बरीच बिराडं काल रात्रीपर्यंत निघून गेलेली. राहिलेले आसपासचे आता पहाटे निघू लागले. कुणीच कुणाला बोलला नाही. वामनला आपली चूक कळली आणि यशवंत बाबाला दुखवू शकत नव्हता. दूरच्या गावाला जाणारी लोक आता झुंझुरकाचं गाढवं शेळ्या घेऊन निघाली. आज शेळी जत्रा फार फार कमी असते. मोजकी दुकानं आणि आकाश पाळणेवाले तेवढे राहतात. अजून 2 दिवस, कारण त्यांचा पसारा मोठा असतो. लहानांचं काय, इच्चाचं बिराड पाठीवर म्हटल्यासारखं असतं. काल दिवसभर काम करून 500 रुपये कमावले होते ते वामनच्या सोबत होते. ते रात्री कुठानं कसं गमावले ते वामनला काहीच माहीत नाही. आता घरी काय न्यायचं म्हणून वामन आपली धोपटी उघडून बसला. दोघा बाप लेकानं 12 वाजेपर्यंत 50 रुपयाचं काम झोडपलं तरी आज लोकच नव्हती. 12 वाजता चहा पिला आणि यशवंतनं एक खिचडी खाल्ली. वामन चिंगी, कलीला खेळणी, बांगड्या आणि शेवंताला कुंकू, मुरमुऱ्याचा प्रसाद घेऊन आला. थैलीत सारं भरून ठेवलं. धोपटीसोबत सारं बिराड घेऊन बापले गावाकडं निघाले. वाटणं बाप पुढं आणि यशवंता मागं मागं चालू लागला. वाटणं कुणी कुणाला बोललं नाही. मागं पुढं चालत ते घरी पोहोचले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.